महालक्ष्मी स्टेशनला एक मुलगी चढते आणि तिथून पुढे गेला की एक पूल आहे आणि त्या पुलावर ती मुलगी ट्रेनमधून उडी मारते. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुला महालक्ष्मी स्टेशन माहितीये ना? हो, महालक्ष्मी स्टेशन मुंबईचं. हा, तर महालक्ष्मी स्टेशन चर्चगेटवरून जेव्हा गाडी निघते ना तेव्हा महालक्ष्मी स्टेशनला थांबते आणि रात्री जर तू 2-3 वाजताची म्हणजे जी शेवटची लोकल असते ना ती तिथून पकडलीस ना तर महालक्ष्मी स्टेशनला एक मुलगी चढते आणि तिथून पुढे गेला की एक पूल आहे आणि त्या पुलावर ती मुलगी ट्रेनमधून उडी मारते आणि बरेचशा लोकांना हा प्रसंग आला. तर बरेचसे लोक घाबरले. तर ते पुढच्या स्टेशनला जाऊन सांगायला लागले की एका मुलीने उडी मारली, इथून तुम्ही बघा जाऊन. तर मग बरेचशा वेळेला हे ट्रेनवाल्यांनी बघितलं आणि मग पुढच्या वेळेपासून ट्रेनवाल्यांनी सांगायला लागले की ती मुलगी नाही आहे कोणी खरी, ती मुलगी बरेचशा लोकांना दिसते, ती उडी मारते ट्रेनमधून. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या मुलीला त्याच पर्टिक्युलर डब्यात काही मुलांनी त्रास दिला, तिचं आत्महत्या तिचा केला आणि त्या मुलीला कापून त्या दरीत टाकून दिलं. दरीत टाकलं, तिचा आत्मा भटकतो. म्हणून ती आज पण तिथे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईसारख्या ठिकाणी होतात हे बघून मला जरा घाबरायला होतं. मुंबई लोकल इज डेंजरस भाई. हो. तू बघ ना, प्रत्येक दिवशी तिथे कोण ना कोणतरी चाललंय. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.